Hello student, welcome once again. Today we are going to discuss and learn the appreciation of the fifth poem Father Returning Home by Dilip Chitre. Student, write an appreciation of poem हा प्रश्न क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपल्याला 4 गुणांसाठी विचारला जातो. त्यामुळं प्रत्येक कवितेचं ॲप्रिशिएशन हे महत्त्वाचं आहे, ते आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपला अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून ॲडव्हान्समधील आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. हे लेक्चरसुद्धा आपण शेवटपर्यंत अटेंड करा. यातील सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण सॉल्व करून घेतलेले आहेत आणि नंतर हे लेक्चर आपल्याला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईबही करा. ॲक्टिव्हिटी 5 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यातील फर्स्ट आहे, राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेचं रसग्रहण करा. पहिला पॉईंट आहे अबाउट द पोएट, कवीविषयी. दिलीप चित्रे was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे हे एक प्रख्यात द्विभाषिक कवी आणि अनुवादक जे मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे लिखाण उल्लेखनीय आहे. ही इज आहे अबाउट द पोयम. द पोयम इज अबाउट अ कॉमन मॅन. ही कविता एका सामान्य व्यक्तीची आहे. सबार्बन कम्युटर हू वर्क्स हार्ड फॉर हिज अ फॅमिली. जो व्यक्ती उपनगरामध्ये राहतो, जो प्रवासी आहे आणि संपूर्ण आपल्या कुटुंबासाठी नेहमी कष्ट करत असतो. ऑन द कॉन्ट्ररी, दिस कम्युटर मीन्स पोएट्स फादर फील्स लोनली इन हिज ओन क्रिएटेड वर्ल्ड. हे प्रवासी किंवा सामान्य व्यक्ती म्हणजे दिलीप चित्रे यांचे स्वतःचे वडील आहेत, ज्यांना आपण निर्माण केलेल्या कुटुंबामध्येच एकाकीपणाची भावना निर्माण होते. ही फील्स निग्लेक्टेड इन मॉडर्न सोसायटी ऑर मॉडर्न वर्ल्ड बाय हिज फॅमिली. त्यांना या आधुनिक जगामध्ये आपल्या कुटुंबातूनच एकटेपणा जाणवायला लागतो. सो ही फाइंड्स हिमसेल्फ अनफिट अँड सेकंडरी इन दिस मॉडर्न सोसायटी. आणि ह्या एकटेपणाच्या भावनेमुळं आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये ते स्वतःला अनफिट आणि सेकंडरी दुय्यम समजायला लागतात. ही लाईव्स बिकम डल अँड अनविलिंग
ही फोर्स टू एलिनेशन. त्यांचं संपूर्ण जीवन ह्या एकाकीपणामुळे नीरस बनतं. त्यांना कोणतीही इच्छा राहत नाही आहे आणि त्यांना पर्याय नसल्यामुळे एलिनेशन एकाकीपणाकडे वळावं लागतं. हिज चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉय अँड सॉरोज विथ द फादर. मुलं जाणीवपूर्वक आपल्या वडिलांच्या बरोबर कोणत्याही आनंदाच्या गोष्टी साजऱ्या करत नाहीत. द सेन्स ऑफ अँझायटी फोर्स हिम टू रिटायर इन सॉलिट्यूड. आणि ही चिंता त्यांना एकाकीपणाच्या काळोखामध्ये ढकलून देते. द पोयम शोज हिज जर्नी ऑफ हार्ड वर्किंग एंड्स इन पेनफुल लोनलीनेस ऑफ द सेल्फिश वर्ल्ड. या कवितेमध्ये वडिलांचा जो प्रवास आहे तो एकाकीपणापासून एकाकीपणापर्यंतच आहे, परंतु घरी परतल्यानंतर त्या एकटेपणामध्ये आणखी पेन्स, आणखी दुःख व्हायला होतं. कारण की हे जग माझं आहे, मी निर्माण केलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा मला तीच भावना मिळते, त्याच प्रतिक्रिया मिळतात, तोच एकाकीपणा मिळतो. याविषयी ही कविता आहे. नेक्स्ट पॉईंट विचारलेला आहे, वर्णनातून या कवितेतलं प्रमुख पात्र वडील यांच्या दयनीय स्थितीचं वर्णन केलं जातं. द पोयम कन्सिस्ट ऑफ 2 स्टांजाज ऑफ 12 ईच लाईन. या कवितेमध्ये प्रत्येकी 12 ओळींचे 2 श्लोक आहेत. इट इज रिटन इन फ्री वर्स विथ नो पर्टिक्युलर मीटर ऑर राईम स्कीम फॉलोड. ही एक मुक्त काव्य असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही यमक अलंकाराची योजना नाही आहे. अँड द लॅक ऑफ रिदम इज अ सिम्बॉलिक ऑफ पोएट्स फादर्स इग्नोर्ड लाईफ.
आणि या कवितेमध्ये ताल किंवा लय नसणं हे कशाचं प्रतीक आहे, तर वडिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कोणताही ताल लय आनंद नव्हता असं आपल्याला सांगता येईल. इट इज इन फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह वेअर द पोएट स्पीकर नॅरेट्स हाऊ हिज अ फादर रिटर्न होम अँड व्हॉट डज ही आफ्टरवर्ड्स. ही कविता फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे, कथा आहे. आणि या कवितेमध्ये कवीने आपले वडील घरी कसे परत येतात आणि त्याच्यानंतर त्यांचं जीवन काय आहे याचं वर्णन आपल्या या कवितेमध्ये दिसतं. पुढचा पॉईंट आहे लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. या कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि अलंकार. द लँग्वेज यूज्ड इन द पोयम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. या कवितेमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अत्यंत साधी आणि समजण्यास सोपी आहे. As the poem is based on Indian urban setting, poet used simple Indian context like chapati and chappal. जसं की ही कविता एका भारतीय शहरी भागावरती आधारित आहे, त्यामुळे या कवितेमध्ये भारतीय भाषेतील काही शब्द दिसतात, उदाहरणार्थ चपाती आणि चप्पल. The language used by poet is descriptive, carries a simple vocabulary. ही कविता एका कथा स्वरूपामध्ये मांडलेली आहे आणि याच्यामधील शब्द व्होकॅब्युलरीसुद्धा साधे आहेत, समजण्यास सोपे आहेत. द लँग्वेज इज इझी अँड सिम्पल बट फुल ऑफ सिम्बॉलिक एक्सप्रेशन अँड पोएटिक डिव्हायसेस लाईक सिमिली. या कवितेतली भाषा जरी साधी आणि सोपी असली तरीसुद्धा ती प्रतिकात्मक आहे. उदाहरणार्थ याच्यामध्ये वापरण्यात आलेले उपमा अलंकार. The poet uses many figure of speech to create an effect in the subject. या कवितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार वापरण्यात आलेले आहे, ज्या माध्यमातून वेगळा परिणाम साधलेला आहे. उदाहरणार्थ एलिटरेशन, मेटॅफर, सिनेक्डोक, ट्रान्सफर्ड एपिथेट आर vividly used in the poem. Other than this, figure of speech like personification, onomatopoeia and simile are used naturally. याच्या व्यतिरिक्त या कवितेमध्ये मानवी गुणकरण, नादानुकरण आणि उपमा अलंकार हे नैसर्गिकपणे वापरलेले दिसतात. द एक्झाम्पल लाईक वीक टी, स्टेल चपाती, स्टॅटिक रेडिओ, सुलेन चिल्ड्रन, एन्स्ट्रेंजमेंट, स्टँडिंग सायलेंट, अनसीन आईज, सॉगी क्लॉथ्स, डीम आईज एक्सेट्रा क्रिएट्स अँड डेव्हलप्स सिरियसनेस ऑफ एलिनेशन, प्रॉब्लेम इन मॉडर्न वर्ल्ड. याच्यामध्ये बरेचसे शब्द हे अत्यंत गंभीर आहेत, त्यामुळे या कवितेमध्ये एक गंभीर भाव आणि एकाकीपणाची भावना ते निर्माण करतात. 7वा पॉईंट आहे स्पेशल फीचर्स. द कीन ऑब्झर्वेशन अँड पिक्टोरियल डिस्क्रिप्शन ऑफ द पोएट इज अ स्पेशल. वडिलांचे बारकाईने केलेले निरीक्षण आणि त्यांचं चित्रात्मक वर्णन हे या कवितेचं खास वैशिष्ट्य आहे. द पोएट डिस्क्राईब इट इन सच ए मॅनर दॅट रीडर्स फील पिटी फॉर फादर्स पॅथेटिक कंडिशन. हे चित्र इतक्या चांगल्या पद्धतीने उभं केलेलं आहे की वाचकांच्या मनामध्ये सुद्धा त्या वडिलांच्या एकाकीपणाबद्दल, वाईट परिस्थितीबद्दल दुःख निर्माण होतं. फ्रॉम द बिगिनिंग टू एंड पोएम होल्ड्स इट्स ग्लुमिनेस with prolonged scenes of father's isolation which remains same. या कवितेच्या सुरुवातीपासून शेवटीपर्यंत या कवितेचा जो सूर आहे, जो दुःखात्मक टोन आहे, तो शेवटपर्यंत टिकवला जातो. हे याचं खास वैशिष्ट्य आहे. 8वा पॉईंट आहे मेसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स. या कवितेमधनं दिला जाणारा संदेश, मूल्य आणि नैतिकता. द पोएम गिव्स अ मेसेज ऑफ सेपरेशन ऑफ मॅन, ओल्ड जनरेशन फ्रॉम मॉडर्न सोसायटी. या कवितेमधनं दिलेला संदेश आहे आधुनिक जगामध्ये पूर्वीच्या पिढीतील लोक हे आपल्या कुटुंबापासून, समाजापासून बाजूला कसे चाललेले आहेत याचा संदेश दिलेला आहे. द मॉडर्न जनरेशन इज नॉट कोपिंग विथ ओल्ड वन. अलीकडची पिढी ही जुन्या पिढीशी जोडून घेत नाही, सहकार्य करत नाही. इट फोकसेस द कम्युनिकेशन गॅप ॲज वेल ॲज लाईफस्टाईल ऑफ मॉडर्न सोसायटी. या कवितेमधनं काय हायलाईट केलेलं आहे, जो संदेश दिलेला आहे की त्यांच्यामध्ये असणारी संभाषणाचा दुरावा आणि आधुनिक
जीवन जगण्याची पद्धती यातील दुरावा हा स्पष्टपणे दिसतो. द फादर ऑर ओल्ड पीपल आर नॉट फॉर निग्लिजन्स बट फॉर विजिलन्स. वडील किंवा जे जुने वयोवृद्ध लोक आहेत ते दुर्लक्ष करण्यासाठी नाही आहेत, तर त्यांच्याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देण्यासाठी आहे, असा मेसेज, व्हॅल्यू अँड मॉरल याच्यामधून आपल्याला कळतं. यातला लास्ट पॉईंट आहे युअर ओपिनियन अबाउट द पोयम ऑर वाय यू लाईक दिस पोयम. आय लाईक धिस पोयम व्हेरी मच बिकॉज द टॉपिक इज व्हेरी रिलेव्हंट टू प्रेझेंट सोसायटी. ही कविता मला आवडते कारण आत्ता सद्यस्थितीवरती भाष्य करणारी ही कविता आहे. समाजामध्ये अशी परिस्थिती आहे. द पोयम इज रिटन इन सिम्पल अँड अपिलिंग लँग्वेज. ही कविता अत्यंत साध्या भाषेमध्ये आणि आव्हानात्मक पद्धतीने लिहिलेली आहे. द पोयम पेव्ड वे अ ऑप्शन टू रिअलाइज अस द इम्पॉर्टन्स ऑफ फादर अँड हिज अ डेडिकेशन टुवर्ड्स अ फॅमिली. या कवितेमधनं आपल्याला एक मार्ग दिसतो आणि आपल्याला समजून चुकतं की वडील किंवा घरातील जे वडीलधारी लोक आहेत ते आपल्या कुटुंबासाठी कशा पद्धतीनं आत्मसमर्पण करत असतात, कष्ट करत असतात. त्यांचं महत्त्व या कवितेमध्ये अधोरेखित होतं, असं आपण त्याच्यावरती मत लिहिता येईल. विद्यार्थी मित्र हो, ॲप्रिशिएशन हा टॉपिक या ठिकाणी संपतो. याच्यावरचे सगळे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. एक्सप्लेनेशन, समरी, फिगर ऑफ स्पीच, ब्रेनस्टॉर्मिंग असे सगळे क्वेश्चन कवर केलेले आहेत. आपण याचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा आणि जरी या टॉपिकवरती काही शंका असल्या तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.